नागरी संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हा सामना सुद्धा 5 षटकांचा राहील. कोणती मॅच आहे? जय हनुमान कामन ना कामांची बॉलिंग आहे ना. गोंडाळी मास्टर नागरी संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण ठिकाणलेलं आहे आणि कामन संघाला जय हनुमान मास्टर कामन संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. दोन्ही मजबूत संघ मॅच खेळल्या तरी 5 ओव्हर जेवायला नाही गेला अजून तिकडे नाही बाहेरचं नाही का डायट कुठं काय सर नाही 3-3 ओव्हरीच्या खेळलो काय फरक नाही पडत ते हार काय कसा दिवस मोठा आहे ना एकच ओव्हरची ठेवा एकच ओव्हरची अरे आता दिवस मोठा आहे म्हणजे 5 ओव्हरची तेव्हा दिवस छोटा असतो तर 4 ओव्हरची वैभव पहिल्यांदा मी खाली पण एवढा कसा केला भाई
अंपायर किती 4-4 मग ते टॉस उडवतानाच बोलायचं होता ना कोण बोलला अरे 5 वर बोललो ना आपण टॉस उडवताना तुमच्या डिसिजन करून घेते त्याला बोलवायचं ना टॉस उडवायला हे बघ घेऊ फोटो बघ आता बघ काय शोध नॅचरल आहे भाऊ सर्व दारू तर पहिला पण होतो पीस जिम करायच्या अगोदर एक साल में खाना पीना छोड़ देगा 90 कोर्स लड़े कितना 90 पूरी है ना 95 भाई एवढा कसं केलं 4 वर्ष सगळं कौन से जिम में आज जिम का कुछ नहीं है रे भाई मुंह पे कंट्रोल रख सब हो जाता है ये भाई जिम ऑयल मसाला बात तो सुन ऐसे बड़े दोस्त रहेंगे ना कुछ नहीं होता अरे बोले चल एक बार अरे नहीं मेरे दोस्त तो इनसे भी ज्यादा मादर होते तूने कम किया हाँ पण आताच तेरा फोटो था ये अपन के अंदर हड्डी ये तेरा फोटो था क्या करता क्या था लड़की चोता था रोज मुट्ठी मारता था तो अरे मुट्ठी मार वो बंद कर मुट्ठी मारना क्या करने का पता था देख अगर समझ स्ट्राइकर कौन है इतना नहीं अपने को नॉर्मल होने का हा सामना 5 सेकंदचा राहील 2 साल बाबर 2 साल ज्यादा हो गया आणि अभी प्रदीप तक मात्रे बिल्कुल भी ऑयल नहीं लिया ऑयल लास्ट राईडला ऑयल बंद सब बॉईल किया हुआ है कम मसाला ऐसा सकता है तो घर वाले भी ऐसे ज्यादा बोलते गोलंदाज सुभाष परेड मसाला बंद बाहर का जंक फूड आई तोंडाई नागले संघाकडून पहिलं षटक घेऊन बीच में अभी मैं जाता था ना मैंने किया यार पतला हो गया पहिला चेंडू डावीदासाठी आणि कडला गेले बॅटची एज आणि अच्छा फिजिक्स गोल्डन विकेट जॉब पे चालू किया ना डावीदास बाबर बाद होता चिन्हाचा चष्मा घालून अभी देख पहले से 4 होता सामना राहील आणि चांगल्या धावा फुटाव्या लागतील पहले तो और मोटा था ना आणि आता तळाटीबंद फलंदाज जय शिरारकर भाईदास बाबर यांची जागा घेऊन भरून काढण्यासाठी अभी थोड़ा कम हो गया अभी और कम करना है पहिल्या चेंडूवर विकेट घेतोय सुभाष चांगली गोलंदाजी पिएगा ना छाछ ऑइल नाही मसाला नाही परत कोल्ड ड्रिंक शुगर पूर्ण मैं अभी ये पता है थोड़ा कैसे जिम में आ गया ना अरे चल ये खाते डाइट की वाट लग जाती है मेरे को खाने का ही ना आता छोले सामनाचा भटूरे खाते हे बघ, मी सुभाष यांचा दाखवतो. मी कुठे कोणता order चेंडू केलं घेऊन ना, सुभाष हे बघ, प्रदीपसाठी शुगर न घेऊन येतो सर्व हलवार पद्धतीने टाकलेला चेंडू ऑर्डरला गेलो बघ तरी आणि घेऊन जाणार प्रदीप याला समजला आहे चेंडू निर्धार चेंडू व्यक्तिगत क्षेत्र त्यांच्या हातामध्ये अरे बापा मी काय म्हणतोय निर्धार चेंडू आणि साल बता कौन सी लड़की 5वा चेंडू घेऊन सुभाष पुन्हा एकदा प्रदीपसाठी बात तो किया ही नाही अरे ये देख एक धाव मिळते या पटक्यावर अरे आणि पर मेरे को एक धावीने उसको इम्प्रेस करने के लिए तो संघाची धाव संख्या होते ती फिर बढ़ेगा फिर छोड़ेगी 8 धावा क्या मतलब है जैसा है तू आठ जैसा है धावा वैसा झालेला आहे तेरे को एक्सेप्ट करना 5 चाहिए चेंडू धाव टाकून झालेला आहे आणि शेवटचे चेंडू सुभाष यांचा जिंकसाठी जोरदार मारण्याचा प्रयत्न अंपायरकडे दाद मागितली आणि वाईट चेंडूचा इशारा पंच शाहरुख खान प्रमाणे जैसा है ना वैसा तेरे को किसी ने एक्सेप्ट करना वाईट चाहिए चेंडू हाँ. अरे नाही अरे मी काय जहा तहा चालल पण आता तू कमी करून तिला इम्प्रेस केलं
तू परत वाढला तुला सोडणारच आहे 9 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल सुभाष स्पर्धेनं जे स्ट्रायकर असतील आणि षटकाची समाप्ती होते निर्धार चेंडू आलाय एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 9 धावा एक फलंदाज बाद तेल ऑयल कोल्ड ड्रिंक शुगर ये 2-2.5 साल से बंद ही है अब मेन अल्कोहोल सिगरेट आहे भाई हे बघ हे तोच करतो भाई तू तास सुट्ट्या मारायची What happened now will be message me. I was just waiting for you message and finally you did. बोलणार आहे की नाही वेगळी केली की What happened now you will message me. I just was waiting for your message and I finally did. आता बोलणार आहेत की नाही बोलताही मला मराठी नाही येत मला इंग्लिश नाही येत मराठीमध्ये बोलावे ओके अरे सॉरी बिझी होतो बॉलर आणि नवीन गोलंदाज शरद ठरले शरद ठरले दुसरं षटक घेऊन शरद ठरले आईस राऊंड आई मास्टर नागले संघाकडून मामू या नावाने प्रसिद्ध असलेले गोलंदाज शरद ठरले प्रदीप यांच्यासाठी एक चेंडू फुलटा चेंडू होता आणि पंचांनी 9 दिलेला आहे आणि 9 चेंडू घोषित केलेला आहे हाईट षटकार आणि पहिला चेंडू 9 चेंडू आपण ते सिंगल कॅमेरा रिव्ह्यू काय दाखवणार आहे काय पंचांनी काय तो निर्णय सांगा पोचवायचा आहे आमच्याकडे मला ते 9 चेंडू आहे 2 कॅमेरा असले की मग कोणी घेऊ ते काय ना फरक पडत आणि थोडा चेक करावा लागेल कहा समजा शाबाश मला मंडळ असं सकाळपासून त्याला होतं खायला नऊ चेंडू आहे तिसरे पंच आम्हाला कळवत की 9 चेंडू आहे खेळला फटका होऊ शकला असता परंतु चांगले क्षेत्ररक्षण पायांना अडवून चेंडू आतमध्ये आणला आणि 2 धावा 13 धावा झालेल्या आहेत पुढचा चेंडू घेऊन शरद ठरले पुन्हा एकदा जयसाठी हात घेतात फलंदाज आहेत बघूया फटका जोरात मारायचा होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही प्रॉपर आणि धाव संख्या 32 धावा 10,000 स्टेप कंप्लीट करने का बस बॉडी परफेक्ट साथ देता है मार्केटिंग है ना मार्केटिंग में भी घूमना ही रहता है हाँ। वही और मेन कैसे अपनी बॉडी थोड़ा असर भी जल्दी दिखाते रिजल्ट फटाफट दिखाते बॉडी में मेरा भी वैसा ही 32 हो धावा झालेल्या एक आहेत महीने में कुछ नहीं होगा एक महीने में मेरा मतलब बॉडी ऐसा कि पतला हो गया गया मेरे को भी वही
मतलब पहले हो गया था कि जल्दी रिजल्ट नहीं मिलता, पर प्रॉपर करने से है ना रिजल्ट मिलता ही है, कोई कितना भी कुछ बोले। मेन क्या मुंह पे कंट्रोल करके अपना सब हो जाता है। मैं जिम जाने से 6 महीना पहले पहला डाइट प्रॉपर किया। हाँ, कुछ नहीं, 6 महीना खाली कंट्रोल करने का ही। दिन में कितना है मतलब नॉर्मल खाता है? मतलब दिन में मतलब कितना डाइट? प्रॉपर जो भी है प्रोटीन इंटेक कंप्लीट करने का गोलंदाज दयानंद पाटील मतलब ये नहीं कि डाइट है तो खाओ पिओ मत कुछ। तिसऱ्या षटक घेऊन येतात दयानंद पाटील सामनाकडील प्रदीप मतलब ये क्या है माय फिट? चांगली गोलंदाजी जो खाता वो सब काउंट करके आता करत असतात पण तो वेट करके कुठेही घेणार चेंडू मात्र प्रदीप यांच्या डोक्याला लागून 4 धावांसाठी सरळ सीमारेषा पार जातो विकेट किपरच्या मागे 50 ग्राम ओट्स आणि और 10 ग्राम आता तर फ्लेक्स धावसंख्या वाढून सब होती गिन के ये देखो। 36 धावा अब ये दोपहर में खाया, एक 10 एग वाइट, 2 होले, एक चेंडू टाकून झालेला आहे पहिल्या ये वड़ा पाव तू खाता था लवड़े। ये देखो जो भी चेंडूवर खाया, जो भी खाया चौकार येतो सब वेट करने का। जो एक्स्ट्रा लवंगांना मारलेला फटका शरद पडले त्या ठिकाणी मेरा खाली है, देखो अभी इधर थोड़ा क्षेत्ररक्षण होती 2 धावा पुन्हा एकदा वो धीरे धीरे बॉडी हाँ, आणि या 2 पहले पूरा धाव्याच्या इतना ऐसा नीचे आ गया था, अभी पूरा या 2 cover हो गया। धावेने संघाची धावसंख्या होते हो 38 जाता धावा अपने को किधर जाने का। किसको दिखा पुढचा चेंडू घेऊन कौन सा साला मुझे बॉडी बिल्डिंग में जाना है? दयानंद नहीं, बॉडी बिल्डिंग में जाने का ही है। रन आउट झालेला आहे प्रदीप मात्रे मेरे को अभी अभी ये कैसा बोला कुछ लेता है, वैसा कुछ लेके करता ना तो ये लूज फैट नहीं रहता मेरा। वो लेता है वो जंपिंग मतलब पता क्या है वो जो ड्रग्स है ना उसमें वन टाइम वो जो ड्रग्स है ना वो क्या करता है अपने सेंस करता है बॉडी जो प्रदीप यांच्या जागेवर आता नवीन मतलब ब्रेन को फलंदाज जितेंद्र भोईर जितेंद्र पाटील बॉडी को बार बार सेंसर में जाता है मतलब मैसेज जाता है कि पेट भरा हुआ है पेट भरा हुआ है पेट भरा हुआ है उससे हाथ भी कम खाता है जैसे वन डे मील होता है ना उस हिसाब से रहता है वो जंपिंग वो ज़्यादा करके डायबिटीज वालों को रहता है जितने भी अभी देख ना कितने सेलिब्रिटी पतले हुए हैं वो जंपिंग की वजह से बाकी वो ड्रग्स से कुछ नहीं होता सिर्फ वो उसके लिए तो वन डे मील हो जाता है पूरा दिन कुछ मत खाता तेरा बॉडी को लगे तेरा पेट भरा हुआ है अरे भाई मैं पहले भी था ना, मेरे को एक एक दो दो दिन खाना नहीं मिलता ना, हाँ, मेरा भी body आदत ही था। जब फोटोग्राफी लाइन में आया ना तब से मतलब वो आदत ही गिरा, तो कुछ भी नहीं खाऊंगा ना। जितेंद्र पाटील आलेला आहे नवीन बॅटर स्ट्रायकिंग गेजला आहे बॉडी बाहर गया दयानंद पाटील बॉलिंग ट्रॅकवर सध्या सज्ज होतील पुन्हा एकदा खाने का मन भी नहीं करता कि मैंने मार्केट में गया तो ऐसे था पूरा दिन फिर कभी घर पे जाके कुछ खाने लेके गया था धावसंख्या 38 या अंकांवर सध्या तरी कायम आहे काहीतरी कानमंत्र दिलं जातं विकेट किपरच्या माध्यमातून या बॉलरला पुण्याचा वन ट्रॅकवर सज्ज होतील सायकलला जितेंद्र पाटील आहेत मागील मॅच मध्ये सामनावीरचा पुरस्कार याने पटकावला होता इससे ज्यादा वो सायकलला जितेंद्र पाटील बॉलर तयार पुढील बॉल असेल आपल्या बॉल हुक केला बॉलला बॉलच्या खाली शरद पडले टॉप केला बॉलला पेट पे लगा कॅच घेण्याचा प्रयत्न करता होता परंतु 2 धावा पुढे राहिलेले आहेत आणि या 2 धावा कंप्लीट करता दोन बॅटर 2 धावा कंप्लीट धावसंख्या 40 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे 2 धावाने आपलं मार्क आलेले आहे जितेंद्र पाटील सर्वांसाठी धावसंख्या आहे 40 धावा आमच्या जोडीला विनोद मध्ये आहेत बॉक्स मध्ये बॉलर तयार राइट आर्म राउंड द विकेट ने आपका गरबाल हमें करा बॉलला इस टाइम स्ट्रोक बॉल चल शॉट करले बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जाईल 6 धावांसाठी षटकार त्यांच्या हाताला लागून बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी रजत दलाल ने ओपन लावले होते शरद याने बामो होते त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मिस्टेक झालेली आहे आणि या 6 धावा होतील धावसंख्या झाली संघाची 46 धावा 46 रन्स ऑन स्कोर कार्ड
जबरदस्त बॅटिंग करतायत त्यामुळे जितेंद्र पाटील त्याच्या बॅटमधला षटकार आपण पाहिला ऑन साईडला करारा स्ट्रोक. धावसंख्या 46. धावफलकावर लागले गेले आहे. कॅचेस म्हणजे मॅचेस क्रिकेटचा कान मंत्र आहे, परंतु झेल झालेला ड्रॉप. धावसंख्या 46. जमा बॉलर तयार. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होईल. ओव्हर बिग बॉल लागते ड्राईव्ह केला बॉलला बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालेला आहे. हरेश पाटील होते त्या ठिकाणी आणि या 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही हे बॅटर. धावसंख्या 48. धावा आणि स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा स्कोर कार्ड वर. शेवटचा ओव्हर बाकी असेल. चला पाणी पाठवायच्या मैदानाच्या आतमध्ये घेऊया ड्रिंक ब्रेक. मेन कैसा है बताओ, मेरा 1 लाख छोड़ गया है ना, एक बात जो सिगरेट का लगती है धीरे धीरे करके ना एक बार 4 किलोमीटर भाग ले नॉन स्टॉप. लेकिन बेंचर बाद में मैंने इंस्टाग्राम आई स्टोरी डाली बेंचर पूरा लंदन जब लग गई. एक बार देख ना 3 किलोमीटर भागा नॉन स्टॉप ट्रेडमिल पे. मेरे को क्रेटिन गिफ्ट किया, उसके बाद से जिम छोड़ दिया. मेरा बाप पतला ही लगता लखा दुमाडा शेवटचा ओव्हर टाकण्या करता बॉलिंग ट्रॅकवर सायकलला जयेश बिरारकर त्याच्या बॅटमधून मागील ओव्हर मध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत. पहिला बॉल या षटकातील ओव्हर बेस बॉल ऑफ टाइम. बॉलच्या खाली शरद भरले प्रयत्न बॉल बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर डावी मारण्याचा प्रयत्न होता. शरद यांचा नक्कीच प्रयत्न त्याने केले होते, परंतु झेल ड्रॉप. 4 धावा या मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या आता मात्र 52 या अंकांवर पोचले गेलेले आहे. दुसऱ्यांदा प्रयत्न केलेला डावी मारण्याचा. अगोदर देखील डावी मारला होता शरद यांनी. त्यांच्या माध्यमातून सुरेख प्रयत्न झालेले आहेत, परंतु थोडेसे अपुरे राहिले गेले होते ऑफसाईडच्या दिशेने. फिल्डिंग करा लेकिन परंतु शरीराचा नक्कीच विचार देखील करावा लागेल. आपटा करवाल सुंदर पटका फोर्स केला बॉलला चेंडू झाला लॉंग कार्पेट सेंटर लॉंगनला जबरदस्त क्षेत्ररक्षण फक्त सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. जबरदस्त बॅटिंग करताय दोन्ही बॅटर या पहिल्या इनिंग मध्ये कामण संघाचे. जय हनुमान पाटील प्लस मास्टर कामण संघाचे 2 बॅटर आहेत जितेंद्र पाटील जयेश बिरारकर. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने षटकाराने चौकारामध्ये डील करतायत. एअर स्ट्राईक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा वेग वाढवलेला आहे या दोन्ही बॅटरने. आता मात्र लखा तुम्हाला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील सायकलला जितेंद्र पाटील लेफ्ट हँडर बॅटर आहेत. त्यांच्याकरता हा बॉल राईट आर्म राऊंड विकेटने ओव्हर पिच बॉल स्विंग केला बॉलला फेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा साडे षटकार. धावसंख्या झालेल्या या षटकाराने संघाचे 59 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल अजून सुद्धा या ओव्हर मध्ये. लखा दुमाडा जबरदस्त यावेळेस बॉलिंग करावी लागेल. 3 बॉल मध्ये भरपूर धावण्याने खर्च केलेला आहे. चौथा बॉल या षटकातील राईट आर्म राऊंड विकेटने
हाफ टाकर बॉल ऑन साइडला टर्न केला बॉलला फिल्डर आहे दोन सुभाष परेख हलकेसे मिसफील्ड त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि या दोन धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर धावसंख्या 61 ते सगळा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतील जयेश विरारकर दोन बॉल पकडायला बाकी आहे जयेश विरारकर हे बाद झालेला आहे 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे आणि जबरदस्त बॅटिंग त्यांनी केलेली आहे या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे तर बॅटर अरविंद बरफ चला नक्कीच त्यांच्याकरता जबरदस्त बॅटिंग राहिली आहे जयेश विरारकरच्या माध्यमातून 3 षटकार 1 चौकार 32 धावा त्याने बनवलेल्या आहेत 32 धावा त्याने बनवलेल्या आहेत 11 बॉल मध्ये फेस केलेल्या आहेत नवीन बॅटर अरविंद बरफ सायकलला आहेत लखा तुम्हाला तयार पुढील बॉल असलेले षटकातील ओव्हर पिच बॉल लॉफ्ट ड्राय बॉल जाईल लॉंग ऑफला फिल्डर आहे एक धाव कंप्लीट करा बॅटला 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत तिथे जाण्याचा प्रयत्न करताय दोन्ही बॅटर आणि फलंदाज बाद होईल धावसंख्या 63 धावा झालेल्या आहेत 63 शेवटचा बॉल बाकी आहे नवीन बॅटर रवींद्र नाईक आलेला आहे
सुंदर फटका कट केला बॉल फिल्डर आहे तडबंदा जगदीश भगत त्यांच्या माध्यमातून बॉल त्यांनी स्टॉप केलेला आहे फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंगच्या नव्या संघाला धावसंख्या 11 धावा वेल्सन 11 धावा या अंकावर पोहोचले धावसंख्या लागले या संघाची भरपूर कमी पडताना मागे पडताना दिसत आहेत लागले अखंड या मॅच मध्ये ओव्हर पिच बॉल नक्कीच जबरदस्त पद्धतीने टाकलेला आहे या बॉलरने डॉट बॉल आलेला आहे कट करायचा प्रयत्न लेग ब्रेक पद्धतीचे बॉलर आहेत लेफ्ट हँड बॉलर आहेत रवींद्र नाईक त्यांच्या माध्यमातून हा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर होतील पुढे सरसवण्याचा प्रयत्न बॉल काही कनेक्ट होत नाहीये चेंडू जाईल बॅक टू बॅक डॉट दयानंद पाटील आहेत पण स्ट्राईक भरपूर त्यांनी चुका केलेल्या आहेत मिस्टेक करतायत त्यांच्या बॉलवर बॅटवर बॉल कनेक्ट होत नाहीये चेंडू जाईल डॉट रवींद्र नाईक पुढील बॉल असेल आता मात्र शॉर्ट बॉल केला बॉलला चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार धावसंख्या 15 अंकांवर पोहोचली गेलेली आहे 15 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत 4 बॉल झालेले आहेत 2 बॉलचा खेळ बाकी आहे रवींद्र नाईक पण एकदा बॉलिंग बॅकवर लेफ्ट ओव्हर द विकेटने पुढील बॉल असेल आता बॉल समोरचे ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल लॉंगॉनला पिंडर आहे त्याकडे मिस्टेक झालेला आहे चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार धावसंख्या झालेली आहे 19 धावा बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत दयानंद पाटीलच्या बॅटमधनं धावसंख्या झालेली आहे 19 धावा खेळत आहेत 11 अंकांवरती शेवटचा बॉल रवींद्र नाईक यांचा लास्ट ड्राईव्ह हवेमध्ये आहे बॉल पडतोय नो मॅन्स लँड मध्ये 1 धाव ही कंप्लीट केली जाईल आणि 2 धावा या पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने धावसंख्या 21 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे 21 धावा मॅन ऑफ द मॅच आहे का नाही रे आम्ही मॅन ऑफ द मॅच आहे दोन खुर्च्या घाई करा खरोखर वाचते करा नाही असते आराम चला शेवटचा ओव्हर डाऊन करायचा आहे आपण खेळायचा आहे जितेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅक वर झालेला आहे पहिला बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट समोर आहे दयानंद पाटील तो यावेळेला डॉट बॉल आलेला आहे चेंडू जाईल डॉट 5 बॉलचा खेळ बाकी शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 68 शिल्लक राहिलेली आहे बॉलर तयार लेफ्ट ओव्हर विकेटने ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल अलाउंड द कार्पेट मिडॉलला फिल्डर आहेत अरविंद वडप फील्ड केला जाईल बॉल 1 धाव ही कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे संघाची 22 धावा धावसंख्या 22 धावा धाव फलकावर अधोरेखित आहे बॉलर सज्ज होईल पुढे एकदा जितेंद्र पाटील लेफ्ट ओव्हर द विकेट सुंदर फटका लास्ट ड्राईव्ह फिल्डर आहे त्या ठिकाणी अरविंद वडप सर एक कॅच कंप्लीट आणि फलंदाज झालेला आहे बाद
Dayan Patil back to the pavilion. Gone. नवीन बॅटर विनोद हजारे आलेले आहेत. विनोद आलेला आहे. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एजला असतील. बॉलर तयार. जितेंद्र पाटील विकेट त्यांना प्राप्त झालेले आहेत. ओव्हर द विकेट पुढील बॉल असेल. आता बॉल ऑन साईडला टर्न केला. बॉलला चेंडू साईल डीप फाईन लेगच्या दिशेने फ्रंट लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चौसंख्य झालेल्या चौकाराने 26 धावा धाव फलकावर लागलेला आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. शेवटच्या ओव्हर मध्ये औपचारिकता राहिलेली आहे. फक्त आणि फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतात नागरी संघाचे बॅटर जितेंद्र पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ओव्हर द बॉल. सुंदर फटका कपिल विस्टाल में ड्राइव्ह केला. बुटल पाटील मिस्टेक. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झालेली आहे 30 धावा धाव फलकामधून बॅक टू बॅक चौकार आलेले आहेत. विनोद हजारे यांच्या बॅट मधनं लेट आलेले आहेत परंतु थेट आलेले आहेत या 2 चौकार. धावसंख्या 30 या आकड्यावर पोहोचले गेलेले आहेत. 38 धावांची गरज. 1 बॉलचा खेळ बाकी. चांगला ते खाल्लेला बॅटिंगवर आहेत विनोद हजारे. 2 चौकातून त्यांच्या बॅटमध्ये आलेले आहेत. शेवटचा बॉल असतो या षटकातील. लेफ्ट ओव्हर द विकेट बॉलर पण बॉल ट्रॅकवर. आता बॉल ऑन साईडला सुंदर फटका आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. परंतु हा सामना जिंकलेला आहे. जय हनुमान 30+ बास्टर कामन या संघाने फायनल मध्ये प्रवेश त्यांनी निश्चित केलेला आहे. कामन संघ मागील भरपूर स्पर्धेमध्ये कमी पडला होता परंतु या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी आता मात्र त्यांची राहिलेली आहे. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे या संघाने. आरसीबी जिंकली काल. संपादन केलेला आहे हा विजय. अरे आरसीबी जिंकली काल.